रेडी स्टार्ट. महाराष्ट्रातील वाघांच्या मृत्यूच्या संदर्भात राज्याच्या वनमंत्र्यांनी विधानसभेत नुकतीच माहिती दिली. त्यानुसार यावर्षी मे अखेर राज्यात 16 वाघांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. वन्य प्राण्यांचा आणि खास करून वाघ व बिबट यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की अन्य कारणांनी हे समजणे फार महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी आपल्या राज्यात 51 वाघांचा मृत्यू झाला होता. त्यातील 50% मृत्यू हा नैसर्गिक तर उर्वरित अन्य कारणांनी होता. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानने 2022 जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आपल्या राज्यात वाघांची संख्या 450च्या वर आहे. यातील 30% वाघ व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर आढळून आले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. राज्याचा विचार केला तर प्रामुख्याने शेतीचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या 20 तारेच्या कुंपणात वाघ सापडून मृत्यू होणे, विषप्रयोग, शिकार आणि रेल्वे अथवा रस्ते वाहतूक अपघातात वाघांचा झालेला मृत्यू ही प्रमुख कारणे बघायला मिळतात. यातील पहिले कारण हे मोठे चिंताजनक समजले जाते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या 20 तारेच्या अहवालात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि जिल्हे अतिसंवेदनशील म्हटले आहे. घडणाऱ्या आणि उघडकीस येणाऱ्या घटना यात मोठी तफावत आहे. वन्य प्राण्यांकडून पीक नुकसानीच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने अतिशय गंभीरपणे लक्ष घातले आहे. वन विभाग या प्रश्नाचे गांभीर्य जाणून अनेक पातळ्यावरती उपाययोजना करीत असल्याचे चित्र आहे. मी हे मध्य प्रदेशच्या तुलनेच्या अनुषंगाने येथे बोलत आहे. मध्य प्रदेशमध्ये स्थानिकांनी वीज तारेच्या माध्यमातून वन्य प्राण्यांना संपवण्याचा जणू विडाच उचलल्याचे चित्र आहे. विदर्भात जंगलातून रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. सुरुवातीच्या काळात अरुंद असणारे हे रस्ते आता चौपदरी झाले होत आहेत. त्यामुळे जंगलाचे तुकडे झाले असून वन्य प्राण्यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणे अवघड बनले आहे. वनविभागाकडून अनेक उपशमन करण्याच्या योजना पुढे येत असल्या तरीही वाघासारखी मोठे प्राणी वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडत आहेत. अलीकडच्या काळात रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात विविध सरकारी विभागांना एकत्रित आणून अधिक काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या मध्य प्रदेश तसेच हरियाणातील शिकाऱ्यांच्या टोळ्या साधारण 2013 पासून कमी झाल्या आहेत. हे आशादायी चित्र व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 2013 झालेल्या मेळघाट शिकारीच्या प्रकरणानंतर राज्य सरकारने आणि मुख्यतः वन विभागाने जे धडाडीचे पाऊल उचलले त्यामुळे अनेक शिकारी टोळ्यांचा बिमोड झाला आहे. असे असले तरीही अजूनही वन अधिकाऱ्यांचे एकसंध नियंत्रण असणारे सूक्ष्म युनिट तयार करण्याची मोठी गरज आहे. या युनिटकडून शिकारीला निश्चितच आळा बसू शकेल. स्टॉप.